नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघूया 15 मार्चच्या काही इम्पॉर्टंट न्यूज. तर त्यातली आपली फर्स्ट न्यूज जी आहे ती आहे की मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सनी साईन केले आहे 2 कॉन्ट्रॅक्ट. कोणासोबत? HAL सोबत. आता HAL काय आहे? हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. तर यांच्यासोबत काय केलं आहे? 2 कॉन्ट्रॅक्ट साईन केले आहे. त्याची वर्थ किती आहे? टोटल वर्थ आहे त्याची 8073 करोड रुपीज. आणि ही जी डील आहे ही कशासाठी झालेली आहे? डील झालेली आहे 34 ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर्स करता झालेली आहे. त्याच्यामध्ये काय राहणार आहे? 25 ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर्स राहणार आहे जे की इंडियन आर्मीसाठी राहणार, आणि 9 ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर्स जे कशा कोणासाठी राहणार? इंडियन कोस्ट गार्ड करतात, त्यांच्या म्हणजे मरीन टाईमसाठी राहणार आहे. काय आहे? जे इंडियन आर्मीचं जे व्हर्जन आहे एअरएसचं, ते त्याचं जे डिझाईन आहे ते काय कॅरी आउट करणार आहे? ते कॅरी आउट करणार आहे सर्च अँड रेस्क्यू, ट्रूप ट्रान्सपोर्टेशन, इंटरनल कार्गो आणि कॅज्युअल्टी इव्हॅक्युएशन ऑपरेशन. तर त्यांचे जे ALHS आहे, ALHS म्हणजे ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर, कोणाची जे डिझाईन होणार आहे इंडियन आर्मी करता, ते कॅरी आउट करणार आहे सर्च अँड रेस्क्यू, ट्रूप ट्रान्सपोर्टेशन, इंटरनल कार्गो आणि कॅज्युअल्टी इव्हॅक्युएशन ऑपरेशन. नेक्स्ट आहे की जे मरीन टाईम म्हणजे इंडियन कोस्ट गार्डसाठी जे डिझाईन झालेले आहे हेलिकॉप्टर्स, ते काय ऑपरेशन कॅरी आउट करणार आहे? ते करणार आहे सर्व्हिलन्स अँड इंटरडिक्शन, सर्च अँड रेस्क्यू, कार्गो अँड पर्सनल ट्रान्सपोर्टेशनचं ते कॅरी आउट करणार आहे त्यांचं डिझाईन. आणि हे जे आहे कॉन्ट्रॅक्ट जो झालेला आहे त्याच्यामुळे काय होईल? या प्रोजेक्टनी एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडेल एम्प्लॉयमेंट जनरेशन डिफेन्स सेक्टरमध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठीचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडेल या डीलमुळे. तर ही झाली हेल बद्दलची न्यूज. हेल म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. त्यांनी दोन कॉन्ट्रॅक्ट झालेले आहे. कोणामध्ये? HALचा द मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स सोबत. तर नेक्स्ट न्यूज बघूया आपण. नेक्स्ट न्यूज आहे इंडियाने साईन केला आहे $181 मिलियन लोन. कोणासोबत? ADB म्हणजे काय आहे? एशियन डेव्हलपमेंट बँक. तर त्यांनी $181 मिलियन एक लोन काय केलेलं आहे? लोनचं साईन केलेलं आहे. कशासाठी केलेलं आहे ते? टू इम्प्रूव्ह अर्बन लिव्हेबिलिटी अँड मोबिलिटी. अहमदाबादमध्ये काय अर्बन लिव्हेबिलिटी आणि मोबिलिटीला इम्प्रूव्ह करण्यासाठी ही जी आहे हे लोन एशियन डेव्हलपमेंट बँक कडनं कोण घेणार आहे? इंडिया घेणार आहे. त्याच्यामध्ये काय आहे? जे पण जो रूट आहे कुठून कुठपर्यंतचा, तर रूट बघू आपण. The loan will fund development in area transitioning from rural to urban. तर काय कशासाठी फंड देणार आहे? जे एरिया ट्रान्झिशनिंग फ्रॉम रुरल टू अर्बन करण्याच्या ट्रान्झॅक्शनसाठी हे लोन आहे, आणि त्याला काय म्हणते? कॉल्ड ॲज पेरी अर्बन एरियाज. आणि हे जे पेरी अर्बन एरियाज आहे हे इम्प्रूव्हमेंट, आणखी काय इम्प्रूव्हमेंट करणार आहे? कोणते प्रोजेक्ट इम्प्रूव्ह करणार आहे? 166 किलोमीटर ऑफ वॉटर डिस्ट्रीब्युशन नेटवर्क, 126 किलोमीटर क्लायमेट रेझिलियंट स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज, 300 किलोमीटर ऑफ सिवेज सिस्टीम, असे 4 सिवेज ट्रीटमेंट प्लांट काय करणार आहे? कन्स्ट्रक्ट करणार आहे या लोन थ्रू. म्हणजे हा जो लोन मिळणार आहे त्याच्या थ्रू हे इम्प्रूव्ह करणार आहे प्रोजेक्ट आणि कन्स्ट्रक्ट करणार आहे हे 4 सिवेज ट्रीटमेंट प्लांट. आणि हे प्रोजेक्ट काय सपोर्ट करेल? आणखी 10 जंक्शन्सला सपोर्ट करेल इम्प्रूव्ह करण्याकरता. तर जे 10 जंक्शन्स आहेत ते कशाच्या मदतील? सरदार पटेल रिंग रोड आणि जे कशाला? पेरी अर्बन एरियाला अहमदाबादच्या कनेक्ट करेल. सरदार पटेल रिंग रोड आणि पेरी अर्बन एरिया टू अहमदाबादला जे कनेक्ट करेल ते 10 जंक्शन्स जे आहे त्याचे 10 जंक्शन्सला पण ते काय करेल? सपोर्ट करणार आहे इम्प्रूव्हमेंट करता. आणि आणखी काय बेनिफिट आहे याच्यामध्ये? बेनिफिट आहे अर्बन पुअर वुमेन्सला, मायग्रंट वर्कर्सला, थ्रू इम्प्रूव्ड अर्बन सर्व्हिसेस अँड अर्बन गव्हर्नन्स. तर यांना पण बेनिफिट होईल याचा. आणि आणखी काय ऍडेड आहे फर्दर त्याच्यामध्ये?
पेरी अर्बन प्रोजेक्ट आणखी सपोर्ट करणार आहे कशाला, डेव्हलपमेंट ऑफ रिसायकलिंग ट्रीटेड सिवेज फॉर इंडस्ट्रियल यूज थ्रू अ पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. आणखी सपोर्ट करणार आहे ते डेव्हलपमेंट ऑफ रिसायकलिंग ट्रीटेड सिवेज कशासाठी, इंडस्ट्रियल यूज थ्रू अ पब्लिक इंडस्ट्रियल यूज करता ते पण सपोर्ट करणार आहे हा प्रोजेक्ट, पेरी अर्बन प्रोजेक्ट. नेक्स्ट न्यूज बघूया आपण आता. नेक्स्ट न्यूज आहे हयातीची. जे हयातीचे प्राईम मिनिस्टर आहे कोण, एरियल हेनरी यांनी काय केलं आहे, रेझिग्नेशन दिलेलं आहे. तर हयातीचे प्राईम मिनिस्टर एरियल हेनरी यांनी काय दिले, रेझिग्नेशन दिले आहे. कधी दिलं त्यांनी, जेव्हा त्यांची रिजनल लीडर्स सोबत मीटिंग झाली होती जमैकामध्ये आणि त्यांनी डिस्कस केलं होतं अ पॉलिटिकल ट्रान्झिशन इन करेबियन कंट्रीवर. जेव्हा त्यांनी डिस्कशन झालं होतं जमैकामध्ये, तर त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की ते रेझिग्नेशन त्याच्यानंतरच त्यांनी रेझिग्नेशन दिलेलं आहे. आणि सध्या ते कुठे फसलेले आहे, अडकलेले आहे, जे करंटली कुठे, प्युर्तो रिको मध्ये जे काय चालू आहे, करंटली तिथे काही एमर्जन्सी झाली आहे, तिथे ते अडकले आहे. आर्म्स म्हणजे रिटर्न नाही झाले ते आणखी होमला, तिथे ते अडकलेले आहे प्युर्तो रिको मध्ये. आणि जे कॅपिटल आहे कशाचं, हयातीचं कॅपिटल काय आहे, पोर्ट ओ प्रिन्स. तर तिथे त्या कॅपिटल मध्ये आणि त्याच्या सराउंडिंग्सला काही मंथ्स पासून एक एमर्जन्सी आलेली आहे आणि तिथे कर्फ्यू पण लागलेला आहे आणि एक्सटेंड पण झालेला आहे तो कर्फ्यू. तर हयाती बद्दल बघू आपण. हयातीची कॅपिटल काय आहे, पोर्ट ओ प्रिन्स. करन्सी आहे तिथली गौड, GOURD, गौड. ऑफिशियल लँग्वेज आहे तिथली हयातियन, क्रिओली आणि फ्रेंच, दोन्ही भाषा बोलल्या जातात तिथे. कॉन्टिनेंट, नॉर्थ अमेरिकन कॉन्टिनेंट मध्ये हयाती येतं. ही झाली हयाती बद्दलची न्यूज, जे की आहे प्राईम मिनिस्टर तिथले एरियल हेनरीने काय केलं आहे, रेझिग्नेशन दिलेलं आहे. नेक्स्ट न्यूज. नेक्स्ट आहे की प्रेसिडेंट मुर्मूनी काय अप्रूव्ह केलं आहे, UCC. UCC म्हणजे काय आहे, युनियन सिव्हिल कोड. त्यांनी काय केलं, उत्तराखंड बिल 2024 मध्ये काय केलं आहे, अप्रूव्ह केलं आहे UCC. काय आहे UCC मध्ये काय होणार आहे, उत्तराखंड काय फर्स्ट स्टेट आहे इन द कंट्री टू इम्प्लिमेंट UCC आफ्टर इंडिपेंडन्स. इंडिपेंडन्सच्या नंतर ही पहिलं स्टेट आहे कंट्री मधलं जिथे काय झालंय, UCC इम्प्लिमेंट होणार आहे, म्हणजे झालेला आहे. तर काय कोणत्या प्रॅक्टिसेस ऍड्रेस होईल त्यामध्ये, जसं पॉलिगॅमी, पॉलिअँड्री, हलाला, इदत, तलाक. आणि काय एन्श्युअर करणार आहे ते आणखी, प्रॉपर्टी राईट, इक्वल मॅरेजेबल एज आणि इक्वल इनहेरियंट राईट. हे पण ते काय करणार आहे, त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे, इन्श्युअर करणार आहे सगळं. आणि ते स्टेट आणखी काय करणार आहे, त्याच्या लॉ मध्ये आणखी काय इन्क्लूड आहे, विथ द इनॅक्टमेंट ऑफ UCC लॉ एव्हरीवन इज द स्टेट विल गेट इक्वल राईट. इक्वल राईट मिळणार आहे सगळ्यांना UCC लॉ थ्रू विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन. म्हणजे डिस्क्रिमिनेशन नाही होणार आहे, भेदभाव नाही होणार कोणामध्ये. कोणत्या मॅटर्स मध्ये, लाईक मेंटेनन्स, अडॉप्शन, इनहेरिटन्स आणि डिवोर्स, या सगळ्या मॅटर्स मध्ये काय डिस्क्रिमिनेशन नाही राहणार आहे UCC लॉ थ्रू. उत्तराखंड बद्दल बघूया आपण आता. त्याचं कॅपिटल काय आहे, भरारी सैन आणि देहरादून आहे. देहरादून काय विंटर मध्ये असतं त्याचं कॅपिटल. चीफ मिनिस्टर कोण आहे तिथले, पुष्कर सिंग धामी. गव्हर्नर आहे गुरमीत सिंग. हे झालं उत्तराखंड बद्दल, जिथे काय झालेलं आहे, UCC काय अप्रूव्ह झालेला आहे, जे की प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू यांनी अप्रूव्ह केलेलं आहे. UCC मध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड. नेक्स्ट आहे की महाराष्ट्र कॅबिनेटने काही रेल्वे स्टेशनचे आणि जे की काही गावांचे काय आहे नावचं रिनेमिंग केलेलं आहे. तर बघूया आपण कोणते कोणते नावं चेंज केलेले आहे, रिनेम केलेले आहे. जसं महाराष्ट्र कॅबिनेटने काय केलेलं आहे, अहमदनगर डिस्ट्रिक्ट जे आहे, अहमदनगर डिस्ट्रिक्टचं नाव काय ठेवलं आहे, अहिल्यानगर. हे अप्रूव्ह केलेलं आहे की अहमदनगरला आता अहिल्यानगर म्हटल्या जाईल. आणखी काही
आठ आठ सब अर्बन रेल्वे स्टेशनचं पण रिनेमिंग केलेलं आहे त्यांनी. तर ते रेल्वे स्टेशन बघू आपण. जसं करी रोड स्टेशन आहे त्याला आता काय म्हटलं जाईल, लालबाग. सँडहर्ट्स रोड स्टेशनला काय म्हटलं जाईल, डोंगरी. मरीन लाईन्सला मुंबादेवी. चर्नी रोडला गिरगाव आणि कॉटन ग्रीनला काला चौकी. डॉकयार्डला माझगाव आणि किंग सर्कलला तीर्थांकर परशुनाथ असं म्हटलं जाईल. आणखी जे मुंबई सेंट्रल आहे, मुंबई सेंट्रलचं पण नाव चेंज झालेलं आहे. मुंबई सेंट्रलला म्हटलं जाईल नाना जगन्नाथ शंकर सेठ. नाना जगन्नाथ शंकर सेठ. तर असे हे रेल्वे स्टेशन आहे ज्यांचे नाव काय झालेले आहे, रिनेम केलेले आहे. आणखी काय अप्रूव्ह केलं आहे स्टेट कॅबिनेटने, आणखी अप्रूव्ह केलं आहे कन्स्ट्रक्शन ऑफ सी लिंक, जे की कोणामध्ये राहणार आहे, उत्तन, भयंदर आणि विरार पालघर मधलं. ठीक आहे, याच्यामधलं जे सी लिंक आहे त्याचं पण कन्स्ट्रक्शन अप्रूव्ह केलेलं आहे स्टेट कॅबिनेटनी. आणखी काय केलं, आणखी त्याच्यामध्ये ऍड आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आणखी काय काय केलेलं आहे. जे लँग्वेज आहे, लँग्वेज पॉलिसी, तर ती 25 वर्षानंतर जी यूज होईल नॉलेज ऍक्विजिशन आणि एम्प्लॉयमेंट करता, पण नेक्स्ट 25 इयर्स मध्ये मराठी जी आहे आपली लँग्वेज ती यूज होईल. अशी पॉलिसी काय काढली आहे, मराठी लँग्वेज पॉलिसी इस्टॅब्लिश केलेली आहे महाराष्ट्र कॅबिनेटने. ओके, तर आता बघू नेक्स्ट काय आहे. नेक्स्ट जे आहे इलेक्शन कमिशनर काय झालेले आहे, सिलेक्ट केलेले आहे. कोणी केलेले, तर फॉर्मर ब्युरोक्रेट्स सुखबीर संधू आणि ज्ञानेश कुमार ते कशासाठी सिलेक्ट झालेले आहे, न्यू इलेक्शन कमिशनर बाय प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी. तर प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी बाय प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आणि हाय पॉवर कमिटी थ्रू जे काय झालेले आहे सुखबीर संधू आणि ज्ञानेश कुमार ते सिलेक्ट झालेले आहे ऍज अ न्यू कमिशनर म्हणून. तर आधी जे आहे किती जण नॉमिनेशन मध्ये होते, म्हणजे किती जण काय होते, 6 जण होते, 6 नेम्स होते त्यांच्याकडे टोटल. आणि त्याच्यामधून त्यांनी काय केले, 2 सिलेक्ट केलेले आहे. तर जे आहे सुखबीर संधू आणि ज्ञानेश कुमार मेजॉरिटी ऑफ मेंबर्सनी त्यांना फायनलाइज केलेलं आहे. तर 6 जे नावं होते ते कोणकोणते होते शॉर्टलिस्टेड, उत्पल कुमार सिंग, प्रदीप कुमार त्रिपाठी, ज्ञानेश कुमार, इंदिवर पांडे, सुखबीर सिंग संधू, सुधीर कुमार गंगाधर रहाटे आणि जे की आहे सगळे ऑल फॉर्मल ब्युरोक्रेट्स आहे. तर हे 6 नाव शॉर्टलिस्ट झालेले होते, पण त्यातले हे 2 त्यांनी काय केले, फायनलाइज केले. सुखबीर सिंग संधू आणि ज्ञानेश कुमार यांना फायनलाइज केलं. आणि हे कशामुळे आता इलेक्शन कमिशनर चेंज झालेले आहे, तर जे अनुप चंद्र पांडे आहे त्यांचं फेब्रुवारी 14 काय झालं, रिटायरमेंट झाले ते, म्हणजे रिटायर्ड झाले ते. अनुप चंद्र पांडे हे 14 फेब्रुवारीला रिटायर झाले आणि अरुण गोयल यांनी सडन रेजिग्नेशन दिलं, त्यामुळे इलेक्शन कमिशनर चेंज झालेले आहे. नेक्स्ट बघूया आपण आता. नेक्स्ट न्यूज आहे की टाटा टेक्नॉलॉजीजनी काय केलेलं आहे, सुकन्या सदाशिवन यांना अपॉइंट केलेलं आहे ऍज अ COO म्हणजे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर. तर ग्लोबल इंजिनिअरिंग अँड प्रोडक्ट डेव्हलपमेंट डिजिटल सर्व्हिस फर्म जे की कोणती आहे, टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड, त्यांनी अनाऊन्स केलं आहे अपॉइंटमेंट ऑफ सुकन्या सदाशिवन ऍज अ COO ऑफिसर म्हणजे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर COO. तर आधी कुठे करत होत्या त्या, आधी प्रॅक्टिस कुठे करत होत्या त्या, म्हणजे काम कुठे करत होत्या, त्या आधी TCS मध्ये होत्या. TCS मध्ये त्यांनी किती वर्ष काम केलेले आहे, 3 डिकेड्स काम केलेले आहे. 3 डिकेड्स म्हणजे 30 वर्षांचा त्यांच्याकडे काय आहे, 30 वर्षाचा काय एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे, 30 वर्षाचं नॉलेज आहे. कुठे केलं त्यांनी, TCS मध्ये काम केलेलं आहे. कशाचं आहे, त्याचं फोकस प्रायमरीली फोकस ऑन कशावर आहे, त्यांचा न्यू रोल, जो न्यू रोल आता ते इथे करणार आहे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, त्या न्यू रोल मध्ये प्रायमरीली फोकस कुठे राहणार आहे त्यांचा, स्ट्रेंथनिंग डिलिव्हरी प्रॅक्टिस ऑपरेशन, त्याच्यासोबतच इंटरनल डिजिटल अँड IT सिस्टीम प्रिपेअरिंग द कंपनी फॉर अँबिशियस फेज ऑफ एक्सपान्शन. तर याकरता न्यू रोल मध्ये त्यांना हे सगळं फोकस करणार आहे ते प्रायमरीली.
हा, आणि टाटा टेक्नॉलॉजीज मध्ये येण्याच्या आधी त्यांना 30 वर्षाचा अनुभव होता. मोर दॅन 30 इयर्सचा अनुभव आहे त्यांच्याकडे. आधी ते तिथं काम करत होत्या. आणि बिफोर जॉइनिंग, सुकन्या हेल्ड द पोझिशन ऑफ सिनियर व्हाईस प्रेसिडेंट अँड चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर ॲट TCS. तर TCS मध्ये त्यांची पोझिशन काय होती? त्यांची पोझिशन होती सिनियर व्हाईस प्रेसिडेंट आणि चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर. तर हे झालं सुकन्या सदाशिवन बद्दल. नेक्स्ट बघूया आपण आता. तर नेक्स्ट न्यूज आहे रणजी ट्रॉफी बद्दलची. तर मुंबईने रेकॉर्ड एक्सटेंड करून काय 42nd रणजी ट्रॉफी त्यांनी टायटल मिळवलेला आहे. 42nd ट्रॉफी मिळवलेली आहे. आणि डिफीट कोणाला केला आहे? विदर्भला डिफीट केलेला आहे बाय 169 रन्सनी त्यांनी डिफीट केलेला आहे आणि 42nd टायटल मिळवलेलं आहे रणजीचं. सॉरी. तर जे लास्ट ट्रॉफी मिळालेली त्यांना रणजी ट्रॉफी, ते लास्ट ट्रॉफी मुंबईला कधी मिळाली होती? 2015 आणि 16 मध्ये मिळाली होती. हा, आणि मध्य प्रदेशने तेव्हा काय केलं होतं? ट्रॉफी लिफ्ट केलेली होती. आणि मुंबई जे आहे ते फायनलिस्ट होते कधी? 2016-17 मध्ये आणि 2021-22 मध्ये फायनलिस्ट झाले होते, पण नंतर त्यांनी मॅच लूज केलेली होती. तर लास्ट त्यांना मिळाली होती 15-16 मध्ये आणि आता मिळाली त्यांना 42nd टायटल यावर्षी. कधी? 2023-24 मध्ये, या सीझन मध्ये त्यांनी पटकावलेला आहे काय? 42nd रणजी ट्रॉफी. रणजी ट्रॉफी बद्दल बघूया आपण काय आता. ऍडमिनिस्ट्रेटर कोण असते? BCCI. नंबर ऑफ टीम्स किती असतात? 38 असतात. मोस्ट सक्सेसफुल कोणती आहे टीम? मुंबई आहे, जिने 42 टायटल्स पटकावलेले आहे. मोस्ट रन्स कोणी केलेले आहे? वसीम जफर. 12,038 रन्स त्यांनी मिळवलेले आहे वसीम जफरनी. मोस्ट विकेट्स कोणी घेतलेले आहे? राजेंद्र गोयल. 640 विकेट्स त्यांनी टोटल घेतलेले आहे. ओके, तर 8 वर्षानंतर ही मिळालेली आहे त्यांना आणखी ट्रॉफी. आधी मिळाली होती, म्हणजे लास्ट जी होती याच्या आधी 2015-16 मध्ये ती जिंकले होते आणि आता 2023-24 मध्ये जिंकलेले आहे. नेक्स्ट बघू आता. नेक्स्ट न्यूज आहे की RBIने स्लॅप केला आहे कोणाला? म्हणजे फाईन बसवलेली आहे बँक ऑफ इंडियाला आणि बंधन बँकला फॉर ब्रीच ऑफ रूल्स. त्यांनी काही जे आहे ते रूल जे आहे आरबीआय गाईडलाईन्स थ्रू जे काही रूल्स असतात ते त्यांनी ब्रेक केलेले आहे, ब्रीच केलेले आहे. त्याच्यामुळे त्यांना काय पेनल्टी बसलेली आहे? कोणाकोणाला? बँक ऑफ इंडियाला आणि बंधन बँकला. तर पेनल्टी बँक ऑफ इंडियाला किती पेनल्टी बसलेली आहे फॉर ब्रीचिंग द रूल्स? 1.4 करोड हे जे आहे बँक ऑफ इंडियाला पेनल्टी लागलेली आहे आणि बंधन बँकला किती लागलेली आहे? ₹29.55 लाख हे लागलेली आहे बंधन बँकला पेनल्टी. तर जे पण बँक ऑफ इंडियाला कशासाठी लागलेली आहे पेनल्टी? जे RBI डायरेक्शन्स असतात ते त्यांनी फॉलो नाही केलेले आहे. जसं काय? इंटरेस्ट रेट्स ऑन डिपॉझिट, कस्टमर सर्व्हिस इन बँक, इंटरेस्ट रेट ऑन ऍडव्हान्स आणि कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ प्रोव्हिजन ऑफ क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी रूल 2006. तर हे सगळे रूल्स त्यांनी फॉलो नाही केले, ब्रीच केलेले आहे, म्हणून त्यांना पेनल्टी लागलेली आहे. तसंच जे आहे की आणखी आरबीआयने आणखी काय म्हटलेलं आहे? 13.60 लाखची पेनल्टी कोणाला आणखी लागलेली आहे? कोणाला इम्पोज झालेली आहे? इंडोस्टार कॅपिटल फायनान्स लिमिटेडला, जे की एक नॉन कम्प्लायन्स आहे फॉर कशासाठी? विथ द मॉनिटरिंग ऑफ फ्रॉड्स इन NBFCS रिझर्व्ह बँक डायरेक्शन 2016. आणि जे पण आहे KYC डायरेक्शन्स प्रोव्हिजन, जे पण RBIचे गाईडलाईन्स असतात त्यांच्या थ्रू त्यांनी ब्रीच केलेला आहे, म्हणून त्यांना या पेनल्टी लागलेल्या आहे. नेक्स्ट न्यूज बघूया. ओके, तर आपल्या न्यूज आज संपलेल्या आहे. त्याच्यावरती आपण क्वेश्चन्स बघूया. फर्स्ट न्यूज होती आपली कशाची होती? फर्स्ट न्यूज होती डिफेन्स मिनिस्ट्रीने काय केलेलं आहे? साइन केलेला आहे 2 कॉन्ट्रॅक्ट. कोणासोबत? हिंदुस्तान एरोनॉटिकल्स लिमिटेड सोबत. त्याच्यावरचा क्वेश्चन काय आहे? The Ministry of Defense has signed 2 contracts
वर्थ किती 8073 करोड, त्याची वर्थ आहे 8073 करोड रुपीज विथ हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड फॉर द एक्विजिशन ऑफ 34 ALH. ALH म्हणजे काय आहे? ALH म्हणजे ऍडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर. इन कॉन्टेस्ट टू सेम व्हॉट डस काय ALH स्टँड्स फॉर. तर ALH स्टँड्स फॉर म्हणजे ALH चा फुल फॉर्म काय आहे? ALH चा फुल फॉर्म काय आहे? ऍडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर. तसंच HAL चा पण तुम्ही फुल फॉर्म लर्न करून घ्या. त्याचा फुल फॉर्म आहे हिंदुस्तान एरोनॉटिकल्स लिमिटेड. आणि त्याची किती वर्थ होती त्या कॉन्ट्रॅक्टची? 8073 करोड होती. आणि कोणत्या कोणत्या दोन म्हणजे इंडियन आर्मी करता आणि इंडियन कोस्ट गार्ड करता त्यांनी काय करणार आहे ते त्यांनी डील साईन केलेली आहे. जसे की 25 ऍडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर आणि जे की इंडियन आर्मीसाठी आहे आणि 9 ऍडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर जे की आहे इंडियन कोस्ट गार्ड्स करता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट आहे इंडिया हॅज साइंड अ 181 मिलियन नंबर्स लक्षात ठेवत जा नंबर्स. $181 million लोन with which international organization to improve urban livability and mobility in Ahmedabad. तर कोणत्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन सोबत त्यांनी लोन इंडियाने लोन साईन केलेलं आहे $181 million. तर ते आहे एशियन डेव्हलपमेंट बँक सोबत. ADB चं फुल फॉर्म आहे एशियन डेव्हलपमेंट बँक. नेक्स्ट क्वेश्चन. नेम द इन्कम्बेंट प्राईम मिनिस्टर ऑफ करेबियन्स कंट्री हयाती who has resigned from his post after being prevented by armed gangs from returning home. तर कोण आहे तिथले ज्यांनी रेजिग्नेशन दिलेलं आहे? ज्यांना काय आर्म गँग्सनी काय केलेलं आहे? होम म्हणजे रिटर्न नाही होऊ देत आहेत ते, म्हणून त्यांनी रेजिग्नेशन दिलेलं आहे. तर ते कोण आहे? हयातीचे प्राईम मिनिस्टर एरियल हेनरी. नेक्स्ट, द्रौपदी मुर्मूंनी काय केलेलं आहे? UCC कोड जे आहे ते कोणत्या स्टेटसाठी जे आहे काय केलं आहे? फर्स्ट कंट्री मधलं फर्स्ट स्टेट आहे तिथे UCC कोड त्यांनी काय इम्प्लिमेंट केलेला आहे, अप्रुव्हल दिलेलं आहे. ते आहे उत्तराखंड आफ्टर इंडिपेंडन्स. ओके, इंडिपेंडन्सच्या नंतर फर्स्ट स्टेट इंडिया मधलं ज्याला UCC कोडचं अप्रुव्हल मिळालेलं आहे ते आहे उत्तराखंड. नेक्स्ट, रिसेंटली महाराष्ट्र कॅबिनेटने अप्रूव्ह केलेले आहे रिनेमिंग अहमदनगर डिस्ट्रिक्ट ऑन हुज नेम. तर अहमदनगर जे डिस्ट्रिक्ट आहे त्याला कोणाचं नाव दिलेलं आहे? हु वॉज रिगार्डेड ॲज द मोस्ट विजनरी फिमेल रूलर ऑफ इंडिपेंडंट इंडिया. तर कोणाचं नाव दिलेलं आहे अहमदनगरला? अहिल्यानगर म्हणजे अहिल्याबाई होळकर ज्या होत्या त्यांचं नाव दिलेलं आहे अहमदनगरला. नेक्स्ट, ओके, नेक्स्ट न्यूज आहे रिसेंटली हु हॅज बीन सिलेक्टेड. कोणाला सिलेक्ट केलेलं आहे न्यू इलेक्शन कमिशनर म्हणून बाय प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी लीड हाय पॉवर्ड कमिटी. कोणाला केलेलं आहे? सुखबीर संधू आणि ज्ञानेश कुमार यांना केलेलं आहे ॲज अ न्यू इलेक्शन कमिशनर म्हणून सिलेक्ट केलेलं आहे. नेक्स्ट, तर ग्लोबल इंजिनिअरिंग अँड प्रोडक्ट डेव्हलपमेंट डिजिटल सर्व्हिस फर्म जी आहे कोणती? टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड. त्यांनी अपॉइंटमेंट अनाऊन्स केलेली आहे. तर कोणाला अपॉइंट केलेलं आहे त्यांनी? COO म्हणून त्यांनी अपॉइंट केलेलं आहे सुकन्या सदाशिवन यांना. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच टीम वोन देअर रेकॉर्ड एक्सटेंडिंग 42nd रणजी ट्रॉफी टायटल डिफिटिंग विदर्भ बाय 169 रूल्स. तर विदर्भला डिफीट करून कोणी 42nd रणजी ट्रॉफीचं टायटल जिंकलेलं आहे? तर ते आहे मुंबईने जिंकलेलं आहे. नेक्स्ट, रिसेंटली RBI इम्पोज द पेनल्टी ऑफ ब्लँक ऑन बँक ऑफ इंडिया. तर बँक ऑफ इंडियाला किती पेनल्टी लावलेली आहे RBIने? फॉर नॉन कम्प्लायन्स विथ सर्टेन रेग्युलेशन नॉर्म्स. जे की आहे त्यांनी रेग्युलेशन म्हणजे RBI गाईडलाईन्स थ्रू त्यांनी जे रूल्स आहे ते ब्रीच केलेले आहे त्याच्यासाठी त्यांना किती पेनल्टी लावलेली आहे? ₹1.4 करोडची पेनल्टी लागलेली आहे कोणाला? बँक ऑफ इंडियाला. तर आपले न्यूज संपलेले आहे आणि क्वेश्चन्स पण. तुम्हाला हा सेशन आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि आमचं जे टेलिग्राम ग्रुप आहे त्याला जॉईन करा. त्याचे डिस्क्रिप्शन आहे, त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. थँक्यू.